आपल्याला दुसरी कथा पाहायची, ती एका स्त्रीची, बिंदुक आणि चंचुला. पहा, शिवपुराण ग्रंथ महात्म्य सांगताना महात्म्यामध्ये दुसरी कथा आलेली आहे. पहा, समुद्र निकटे देशी ग्रामो बाष्कल सज्ञका वसंती यत्र पापिष्टा वेद धर्मो जिता जनाहा. पहा, ही दुसरी कथा आहे बिंदुक आणि चंचुलीची. आता समुद्र किनारी बाष्कल नावाचं गाव आहे. पहा, सुज्जी काय सांगतात शौनकांना, समुद्र किनारी बाष्कल नावाचं गाव आहे. त्या गावाचं तुम्हाला विशेष सांगते, त्या गावामध्ये एकही सज्जन नावाचा माणूस नाही, एकही सज्जन आहे, सगळे दुर्जनच आहेत त्या गावामध्ये. सगळे कसे आहेत? सगळे दुर्जनच आहेत. एकही व्यक्ती त्यामध्ये भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करणारा नाही. तर ऐका, त्या बाष्कल नगरीमध्ये लोकाला बोलण्याचं ज्ञान नाही, जगण्याचं ज्ञान नाही, मनुष्य देह प्राप्त झाला याचंही भान नाही. देह आपल्याला चूक करण्यासाठी नाही मिळाला, आपल्याला देह नामचिंतन नामस्मरण करण्याकरता मिळाला आहे. तुम्हाला मी काल सतत सांगत होते, नामस्मरण नामचिंतन केल्यानंतर आपला उद्धार होतो, बरं का. तर ऐका, कशासाठी हा दिलाय देह? देव दिला देह भजन, देव दिला देह भजना घुमटा, 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 देव दिला देह, देव दिला देह भजना घुमटा, देव दिला देह भजना घुमटा, देव दिला देह भजना घुमटा, देव दिला देह भजना घुमटा. तोय झाला फाटा, तोय झाला फाटा पादिके, देव दिला देह भजना घुमटा, देव दिला देह भजना घुमटा, देव दिला देह भजना घुमटा, देव दिला देह भजना घुमटा. देह दिला देह भजना घुमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. ऐका, देह आपल्याला नामस्मरण नामचिंतन करण्याकरता दिलेला आहे. पहा, हा नरदेह कशाकरता दिलाय हो? नामचिंतन करण्याकरता दिलेला आहे. पहा, तर तुकोबाराया म्हणतात एकीकडे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, माईसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझी कृपा कामधेनु अशी एक माय दे. ऐका, गळ्यामध्ये टाळ दे, विणा दे, चिपळी दे, सर्व काही दे, आणि माझं मन फक्त कुठं लागलं पाहिजे तर भगवंताच्या नामामध्ये दंग झालं पाहिजे. पहा, तुकोबाराय देवाला मागतानीच मागतात, देवा अरे माझं संपूर्ण जीवन फक्त तुझ्यासाठी, तुझ्याकरता झिजावं बाबा. कोणाकरता? तुझ्याकरता झिजावं. पहा, आणि त्या गावात बिंदुक आणि चंचुला नावाचे पती पत्नी राहतात. बिंदुक चंचुला मनाचं प्रतीक आहे. पहा, चंचुला बुद्धीचं प्रतीक आहे. बुद्धी चंचल आहे, फार चंचल आहे, एका क्षणात इकडे तर एका क्षणात तिकडे, नाही का. आणि मनही तसंच आहे. आता इथे तर मग कुठंतरी असं आपलं काय मन आहे. हो बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ.
चपळ बहुत चंचल चपळ बहुत चंचल चपळ मन चंचल चपळ जाता येता नलगी वेळ मन आता इथे तर मग कुठे आणि बुद्धी सुद्धा काय आहे चंचल आहे आपली आता हे करावं की मग ते करावं आपलं काय आहे मन बहुत चंचल आहे बरं का तर ऐका मन चंचल आहे बिंदूक मनाचं प्रतीक आहे बुद्धी चंचल आहे चंचुला बुद्धीचं प्रतीक आहे मग ती मन आणि बुद्धी सत्कर्मामध्ये लावली तर माणसाची म्हणजे आत्मिक विकास होतो माणसाचं आत्मज्ञान होतं माणसाचं मन आणि बुद्धी जर सत्कर्मामध्ये नाही लावली तर आत्मबोध तर दूर जाऊ द्या हो स्वरूपाचं ज्ञान तर दूर जाऊ द्या पण देहाची सुद्धा माणसाला किंमत लागत नाही देहाची सुद्धा किंमत लागते का नाही लागत तर पहा माणसं चुकीचं वागतात तसं तो बिंदू खूप चुकीचं वागत होता अधर्मानं जात होता आपण देवराजा पाहिला पण तसाच हा बिंदूक नावाचा व्यक्ती होता ना तो पण फार अधर्मानं जायचा पहा ते सगळं गाव कुकर्म होतं त्या गावात एकही सज्जन नावाचा माणूसच नव्हता त्यांना किती म्हणलं देवधर्म करावा जरा चांगलं करावा तर नाही त्यांचं तसं कोणतंच लक्षण नव्हतं पहा तर माणसाला सांगितलं ना तुम्ही कधीतरी चांगलं करावं तर ते म्हणतात नाही आमच्या मुखातच येत नाही हो ते अहो तुम्ही जन्मोजन्मीच काय करत आलात कुकर्मच करत आलात चोऱ्या माऱ्याच करत आलात तर तुमच्या मुखामध्ये कधी शिवनाम येईल कारण शिवनाम आपल्या मुखामध्ये यायला सुद्धा भाग्य असावं लागतं मरता मरता कोणाच्याही मुखामध्ये भाग्य असं शिवनाम येत नाही आणि ते मला वाटतं प्रत्येक जणाला असं भाग्य मिळत नाही शिवनाम आपल्या मुखामध्ये येण्याकरिता काय करावं लागतं जन्मभर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला नाम जप नामस्मरणच करावं लागतं पहा तर हे तसेच बिंदूक चंचुला नावाचे दोघं पती पत्नी फार विचित्र वागायचे पहा लोकांचा स्वभावच आहे हो तसा लोकांचा कसा स्वभावच आहे तसा लोकांना पेरू घेताना गोड आहे का विचारतात बरोबर ना लोक पेरू घेताना तुम्ही पेरू घेताना गोड आहे का विचारतात पण घेतल्यानंतर त्यावर ना मीठ चटणी टाकून खातात म्हणजे लोकांचा स्वभाव कसा आहे गड्या कसा आहे फार वेगळा आहे माझ्या ताई दादांनो कथेतून तुम्हाला काही जरी नाही ना शिकता आलं ह्या गोष्टी शिका जीवनामध्ये जीवन जगत असताना चुकूनही कुणाची निंदा करू नका ऐका भलेही तुम्हाला माहीत असतं काही माणूस पापी आहे फार वाईट आहे हा असा आहे हा तसा आहे काही गरज नाही आपल्याला काय गरज आहे कोण असं आहे कोण तसं आहे काही गरज नाही आपल्याला ऐका आपण फक्त एकाच नामात दंग झालं पाहिजे ते कोणतं नाम आहे तर शिव नाम आहे त्या नामामध्ये आपण दंग झालं पाहिजे तुम्हाला मी काल जप सांगितले कोणते कोणते हो हा लक्षात आहे तुमच्या ओम नमः शिवाय आणि ज्याला झोप लागत नाही त्याच्यासाठी काय सांगितलं जया कन्येचं नामस्मरण करा सांगितलं ना तुम्ही फार हुशार आहात बरं वाटतं असं म्हणजे ऐकल्याच्या नंतर नाही पहा मग जर एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती आहे तो खूप पापी आहे खूप वाईट आहे खूप दुराचारी आहे त्याच्या जवळ जाऊन बसायचं नाही मी तर म्हणते ऐका आपल्या वाट्याला संकट येतात पण आपल्यासोबत जर एखादा वाईट व्यक्ती असला असावा मी याही मताची आहे आणि नसावा याही मताची आहे पण मला असं वाटतं वाईट माणूस तू चुकीचा आहे तू बरोबर नाही करत असा म्हणणारा माणूस आपल्या जवळच असावा मला असं वाटतं म्हणजे आपण कधीतरी समोर जातो नाही का तो माणूस आपल्याला टोचत राहतो बाबा तू बरोबर नाही तू चुकीचं वागतोय आपण म्हणायचं हा तुझं बरोबर आहे अगदी बरोबर आहे तुझं चुकीचं वागतोय मी मग तुकोबाराय म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी घरी नाही दारी परोपकारी मी तर म्हणते पहा आपल्या सोबत
घेऊन फिरावा असा माणूस नाही का? अरे तू बरोबर नाहीये, तू चुकीचा आहे असं म्हणणार आपल्या सोबत घेऊन फिरावा एखादा व्यक्ती, नाही का हो रघुनंदन महाराज? बरोबर आहे का नाही? तर पहा, एका गावामध्ये साधू राहत होते आणि ते साधू विचारतायत कोणाला, बिंदुकला, अरे बाबा असं करू नको, हे फार वाईट आहे, तू नामचिंतनात वेळ घालव. पण त्याच्या काही डोक्यावर परिणाम झालाच नाही. एखादा माणूस जर दारू पित असेल, त्याला कितीही इंजेक्शन टोचले, कितीही काही झालं, त्याची दारू कधी सुटत नाही. तसा हा बिंदूक होता आणि तसं त्याचं गावही होतं बास्कल नावाचं. त्यांचा काही स्वभाव जातच नव्हता, मूळचा स्वभाव कधीच जात नाही आणि तो जातही नव्हता. पहा, हे बिंदुक आणि चंचुला यांना निंदा करण्याचा छंदच. यांची निंदा कर, त्याची निंदा कर, ह्यो असाच त्यो तसाच, असं वाईट कर्म करायचे. आपल्याला इंद्रिय दिलेत, आपल्याला हा नरदेह दिलाय, पण कशाला दिलाय? भजन करण्याकरता आपल्याला हा नरदेह दिलाय. अहो, तुम्हाला प्रेमच करायचंय ना, तर माझ्या भगवंतावरती करा. माझा भगवंत फार दयाळू आहे, तो भावाचा भुकेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते त्याचं भजन करा. त्याच्या भजनाशिवाय काहीच नाही. पहा, त्याचं भजन करायचं. कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, दादा, आवाज कमी भजन ठेवा. कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, कान से बहरे हो जाओगे, भजन तुम सुन नहीं पाओगे, कान से बहरे हो जाओगे, भजन तुम सुन नहीं पाओगे, भजन सुन, भजन सुन, जय हो. भजन सुन मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. से अंधे हो जाओगे, दर्श तुम कर नहीं पाओगे, वाह से अंधे हो जाओगे, दर्श तुम कर नहीं सकोगे, आँख से अंधे हो जाओगे, दर्श तुम कर नहीं पाओगे, आँख से अंधे हो जाओगे, दर्श तुम कर नहीं पाओगे, दर्श कर ले, दर्श कर, दर्श कर मस्त जवानी बुढ़ापा किसने देगा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देगा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, आँख से लूले हो जाओगे, भजन तुम कर नहीं पाओगे,
पाओगे, हाथ से लूले हो जाओगे, भजन तुम कर नहीं पाओगे, पैर से लंगड़े हो जाओगे, तीर्थ तुम कर नहीं पाओगे, पैर से लंगड़े हो जाओगे, तीर्थ तुम कर नहीं पाओगे, तीर्थ कर भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है, जय हो। मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। हो मुंह से गूंगे हो जाओगे, भजन तुम कर नहीं पाओगे, मुंह से गूंगे हो जाओगे, भजन तुम कर नहीं पाओगे, मुंह से गूंगे हो जाओगे, भजन तुम गा नहीं पाओगे, मुंह से गूंगे हो जाओगे, भजन तुम कर नहीं पाओगे, भजन गाले भजन गाले भजन गाले मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। तर ऐका, या महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप आनंद होतोय बघा, आम्हाला खूप आनंद होतोय आणि खूप सुंदर वातावरण आहे इथलं, खूप सुंदर, काय सांगू. आणि पहा, ज्याच्या हातामध्ये नामस्मरण करायचं ते नामस्मरण करत जा. अहो, हाच नरदेव आपल्याला भजनासाठी दिलाय, नामचिंतन करत जा. तुम्हाला नाही ओम नमस्तुभ्यम नाही जपाला, रामकृष्ण हरी या जपाचा उच्चार करत जा. श्रीराम जय जय राम या नामाचा उच्चार करत जा. नाही जमलं तर सोपा उच्चार करत जा, राम. सोपा उच्चार आहे. आणि तेही नाही जमलं तर शेवट माझ्या भोलेनाथाचा सांगते, ओम नमः शिवाय या नामाचा उच्चार करत जा. कारण दादा हो, जो बहिरा आहे ना त्याला नाही ऐकता येत, त्याला विचारा कानाची किंमत. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत. अहो, ज्याला हात नाही ना, देवाला हात जोडण्याकरता त्याला विचारा हाताची किंमत. ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत. ऐका, ज्याचं त्यालाच काय करावं लागतं, सहन करावं लागतं. आपल्या कर्माची फळानुसार आपल्याला ते भोगावं लागतं. तुकोबाराय म्हणतात एकीकडे पहा, भोग तो नगडे संचिता वाचुनी, आलिया भोगाशी असावे सादर, आलिया भोगाशी असावे सादर, देवावरी भार घालू निया. जे आहे ना तो भार माझ्या भगवंतावर घाला. भगवंत खूप कृपाळू आहे, दयेचा मायेचा सागर आहे तो. खूप कृपाळू आहे तो, उदार आहे. अहो, तुम्ही 2 हाताने दिले ना त्याला. आपण शंभू महादेवाच्या पिंडीवरती 1 लोटा जल चढवलं तर देव आपल्याला कितीतरी देतो, कितीतरी. अहो, 10 हातांनी देत असतो देव, तुम्हाला काल सांगितलं मी. पहा, तर मग भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आता हे बिंदुक नावाचा जो व्यक्ती होता ना, तो रोजच वेशेच्या मागे फिरायचा, मदिरा प्राशन करायचा. ऐका रे दादा हो, हे व्यसन ना फार वाईट आहे. व्यसन किती वाईट आहे मी तुम्हाला सांगून जाईल. व्यसन फार वाईट आहे. मी तर तुम्हाला सांगते, करू नका ते व्यसन, करू नका. आपण या शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतले आहोत ना, आपण मावळे आहोत ना त्यांचे, तर खरंच व्यसन करू नका दादा हो. आजपासून निश्चय करा की आम्ही आज हे सोडून देतो, आज खाणं पिणं सोडून देतो. मला हे सांगायचं बरं. व्यसन फार वाईट आहे, किती वाईट आहे मी तुम्हाला सांगते. सत्य घटना आहे, सत्य घटना आधारित सांगते. हा बिंदुक जो मदिरा प्राशन करायचा ना, तसंच एक व्यक्ती, आता एक नाही अनेक लोक मदिरा प्राशन करतात. का तर भोलेनाथ तर पितो. मग भोलेनाथानं विषही प्यालं होतं. तुम्ही विष प्याल का? बोला, विष प्याल?
माझ्या भोलेनाथाला सहन होतं. तो या जगाचा, या ब्रह्मांडाचा नायक आहे. भोलेनाथाचं असं म्हणणं आहे, जी खूप घातक आहे ना ते माझ्यापाशी आणून सोडून द्या. पण आपण उलटच घेतो. कसं घेतो? भोलेनाथाला तर मदिरा लागते, त्यांना ते सुद्धा भांग पितात, मग आपण का नाही प्यावी? आपलं म्हणणं काय असतं? असं असतं. पहा, असा व्यक्ती फार दारू प्यायचा आणि कुठेही पडायचा महाराज, कुठेही. लहान लेकरू होतं, असं लहान लेकरू होतं, त्याला एकच शाळेत जायचं, फाटके कपडे घालून शाळेत जायचं, पोटात भाकरी नाही, काही नाही. आई तर रोज दारू पिऊ त्यानं एकरभर सुद्धा शेती ठेवली नाही. 30 एकर जमीन होती, मायबाप हो त्याला, पण एकरभर सुद्धा त्यानं शेती ठेवली नाही. पहा काय झालं, दारू पिऊन याला पार्टी द्यायची, त्याला पार्टी द्यायची. तो भजनात तर कधी बसला नाही. दारू पिऊन सगळं आयुष्य बर्बाद केलं. मुलगा म्हणायचा, बाबा मला कपडे नाही तो बाबा, शाळेत जातोय हो बाबा मी. सगळ्या लेकरांना बॅग आहे बाबा, दप्तर आहे बाबा, मलाही द्या ना हो बाबा आणून. त्यांनी लेकराला लाथा घालाव्या, तुला दप्तर पाहिजे? अरे इथं मला दारू प्यायला पैसे नाहीत आणि तुला दप्तर पाहिजे. सत्य घटना आहे माय बापू, सत्य घटना आहे. पा मुलाला लाथा घालून काढून दिलं. घरावरही पत्थर नव्हतं. तुराट्या माहित आहेत ना तुम्हाला? तुराट्याची झोपडी केली आणि त्यामध्ये राहत होते नवरा बायको. आता बायको होती, शेवटी संसार थाटत होती. कसा काही नवरा असो ना, पण आपला नवरा आहे म्हणून संसार थाटायची. पहा, हा रोज दारू पिऊन यायचा. बायको रोज लोकांच्या कामाला जायची. बायकोला म्हणायचे, चाल पैसे दे माझ्याकडं. आपल्या मुलाचं शिक्षण आहे, आपला बाळू शिकतोय, त्याला दप्तर नाही, फाटके कपडे आहे हो, त्याला कपडे आणावे लागतील आपल्याला, आणि तुम्ही तर काम करतच नाही हो. महाराज, त्या बायकोला सुद्धा यानं मारावं, बायकोला सुद्धा मारावं. बायको म्हणते, देवा अरे कोणत्या जन्मीचं हे कर्म आम्हाला फेडायला होतोस रे देवा, कोणत्या जन्मीचं हे भोग आहे. पहा, रोज दारू पिऊन यायचा, रोज मारायचा त्या बायकोला. एक दिवस फक्त 2 वांगी आणि 1 मिरची दुरडीमध्ये होती. पहा, आणि शिळी भाकरी, कुणीतरी दिलेली शिळी भाकरी. बाळू म्हणतोय, आई अगं मला शाळेत जायचंय का, मला भाकरी देशील का थोडी? माई म्हणते, हे बघ त्या दुरडीमध्ये भाकरी आहे, ती खाना बाळा तू. त्या लेकरानं पाणी घ्यावं. आई भाजी नाही का ग? त्या लेकरानं एका ग्लासमध्ये पाणी घ्यावं. दादा हो ऐका, हा संसार उद्ध्वस्त करतोय व्यसन. एवढा संसार सुंदर होता आणि या बाबानं सगळी राख रांगोळी केली संसाराची. पहा, त्या मुलानं भाकरी घेतली, अर्धी शिळी भाकरी होती टोपलीमध्ये, ती भाकरी घेतली. आई भाजी नाही का ग? बाबा ए बाळू भाजी नाही रे. आई कशासोबत खाऊ ग? आईनं पाणी दिलं गड्या, पाणी दिलं त्या मुलासमोर, पाण्यात बुडवली ती भाकरी आणि तो मुलगा तसाच खात होता. त्यानं पाहिलं, या मुलांच्या आई वडील त्यांना रोज हॉटेलला घेऊन जातात. शाळेमध्ये त्यांच्या आई वेगवेगळ्या प्रकारचा डबा देते, कधी इडली तर कधी उत्तप्पा, कधी पोहे तर कधी काय काय, असं काय काय नवीन बनवून द्यायचे. पण याच्या आईनं याला कधीच डब्यामध्ये काहीच दिलं नाही. रिकामा डबा घ्यावा, शाळेत जावं, त्या डब्यामध्ये खिचडी भरावी त्यानं आणि परत ढकन न्यावं, ढकनात खिचडी आणून ठेवावी. परत त्यानं एक पुस्तकाचं पान फाडावं आणि परत त्या खिचडी जी मावशी वाटत होती ना, त्या मावशीपाशी जाऊन म्हणावं, मावशी खिचडी द्यावं मला. ए बाळू, अरे असा परत परत काय येतोय रे तू? तुझं एवढ्या लवकर खातो का तू खिचडी? नाही हो मावशी. हे खिडकीतून गुरुजी पाहत होते. फार हुशार मुलगा होता, गरीबाचा होता, फार हुशार होता. गुरुजी खिडकीतून पाहतायत, अरे हा काय प्रकार आहे, यानं डबा भरून खिचडी आणून ठेवली, परतही गेला, परत ढकनात खिचडी आणली, परतही पुस्तकाचं पान फाडलं आणि त्या पुस्तकाच्या पानावरही खिचडी आणली. हा काय प्रकार आहे सगळा? पहा, त्यानं घरी येताना आईला सांगितलं होतं. त्याला माहित होतं आपला बाप आपल्या आईला रोज मारते, दारू पिऊन येते. आई
तुझ्यासाठी मी शाळेतून खिचडी आणतो ग. त्याला माहित होतं आपली आई ना रोज उपाशी पाणी पिते आणि तशीच झोपते. आपल्याला तरी काहीतरी खायला देते, कुठून तरी शिळी भाकरी आणते, पण आई ना पाणी पिते आणि तशीच झोपते गड्या. आपला बाप दारू पितो. पहा, त्यानं खिचडी भरली आणि आणली. गुरुजी म्हणतात, का रे बाळू, एवढी खिचडी का घरी नेतो तू? रोजही मी तुला पाहतो, तू 3दा खिचडी आणायला जातो. म्हणे गुरुजी काही नाही, माझी परिस्थिती नाही हो. माझे वडील रोज दारू पितात, रोज माझ्या आईला मारतात. ती रोज मजुरीनं जाते, कशा तरी 100-200 रुपये येतात. तेही माझा बाप मला माझ्या आईला मागतो आणि नाही दिले ना तिला बदा बदा मारतो. फार मारतो तिला सहन नाही होत. आणि ती बिचारी पाणी पिऊन तशी झोपते हो गुरुजी. त्या गुरुजीच्या डोळ्यातून असं खळकन पाणी वाहलं. म्हणे बाळू हे कर. गुरुजीने डबा आणला होता, टिफिनचा डबा आपल्या घरून आणलेला त्याला दिला. ए बाळा, हे घे म्हणे तुला डबा घे आणि घरी जाऊन खा. तू तुझ्या आईलाही दे. मी तुला असा डबा ना रोज आणून देत जाईल. रोज तू डबा तुझ्या घरी घेऊन जात जा आणि या डब्यामध्ये वाटलंस तर खिचडी सुद्धा नेत जा. रोज नेत जा बाळा. पहा, दारू पिणारा माणूस असं संसार उद्ध्वस्त करतं. म्हणून दादा हो, दारूचं व्यसन कधी करू नका गड्या. चुकूनही दारूचं व्यसन करू नका. तसा हा बिंदूक, त्याच्या एवढं पाप कुठंच नाही, त्याच्या एवढं घातक काम कुठंच नाही गड्या. तर ऐका, हा बिंदूकही त्याच वाटेला जात होता. त्याची पत्नी म्हणायची, अहो ऐका ना, मी आहे ना घरी, तुम्ही का जाता? वेश्याबरोबर फिरत असे, वेश्यासोबत राहत असे. त्यानं एका वेश्याबरोबर तर लग्नसुद्धा केलं आणि तो तसं करतोय. आपला पती घरी राहत नाही, याच कारणानं त्या चंचुलेनं सुद्धा ती देवपूजा करायची. ती पतिव्रता होती, देवपूजा करायची. अहो दररोज देवाचं नामस्मरण नामचिंतन करायची. भोलेनाथाची भक्त होती. परंतु काय झालं, एक दिवस अशी बिघडत गेली. आपला मालक घरी राहत नाही, आपला मालक घरी येत नाही, आपला मालक मदिरा प्राशन करतोय. याच कारणानं तिनं परत अधर्मानं वागायला सुरुवात केली गड्या. दुसऱ्यासोबत राहायची, दुसऱ्या पुरुषासोबत राहायची. जसं आपला पती वागतोय तसं ती वागायची. तीही अधर्मानं जात होती. पहा, या स्टेजवरून मला सांगण्याचं काहीच कारण नाही, परंतु कथा आहे, मी तुम्हाला सांगते बरं का. आपली पत्नी घरात आहे, आपली पत्नी पतिव्रता स्त्री आहे आणि दुसऱ्या वेशाबरोबर फिरणं चांगलं नाही गड्या. त्याच्या एवढं पाप कुठंच नाही. आपल्याला ते पाप कुठं ना कुठं फेडावं लागतं. आणि जेव्हा यम न्यायला येतात ना पहा, तेव्हा ते असं कढईमध्ये तेल तापवलं जातं, कडक तेल तापवलं जातं आणि त्याच्यामध्ये त्या माणसाला टाकण्यात येतं. मग एक दिवस काय झालं, ती चंचुला, आता तिचं वय संपत होतं आणि तो बिंदूक नावाचा जो ब्राह्मण होता तो एक दिवस मरण पावला. त्या वेश्येच्या नादामध्ये मरण पावला आणि मरण पावल्याच्या नंतर तो पिशाच्य योनीमध्ये जाऊन पोहोचला. अहो कुकर्मच केलं होतं तसं. भटकू लागला इकडे तिकडे, नुसतं वारं श्वास तो फक्त वाऱ्याचा घ्यायचा. इकडे तिकडे भटकतोय, इकडे तिकडे फिरतोय. पहा, आणि ही पतिव्रता नारी, ही चंचुला सुद्धा तशी वागत होती. तिला मुलं झाली, ती संसारामध्ये रमून गेली आणि रमून गेल्याच्या नंतर पहा काय झालं. अशी सुंदर शिवकथा चालू होती. पहा, सुंदर शिवकथा चालू होती आणि त्या शिवकथेमध्ये असेच महाराज सांगत होते, अरे तुम्ही जर असे कुकर्मानं वागत गेले तर तुमचं पाप वाढत जातं. या पापाचा निर्णय यमदूत करतात. अशा गरम सळया केल्या जातात आणि त्या सळया तापून याला असं भाजल्या जातं. पहा, कढईत टाकल्या जातं त्याला आणि तळल्या जातं. हे सांगितल्याच्या नंतर गरम खांबाला बांधल्या जातं. असं सांगितल्याच्या नंतर ती भिली. तिला भीती वाटू लागली, फार भीती वाटत होती तिला. आणि भीती वाटत असताना पहा अशी पळतच गेली स्टेजकडं. भूक लागलेली, फार भूक लागलेली होती तिला.
पण कुणीच काही देत नव्हतं. गावातले लोक म्हणत होते, पहा म्हणे हिनं जन्मभर फक्त काय केलेलं आहे, अधर्मानं वागली. जन्मभर याची निंदा कर, त्याची निंदा कर, त्याची निंदा कर, असंच ही वागली. म्हणून हिला काहीच द्यायचं नाही, अन्न द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही, काही हिला द्यायचं नाही. आणि जे अधर्मानं वागतं ना त्याच्यासोबत शेवटी तसंच त्याला मरण येतं शेवटी, बरं का. मरण हे अटळ आहे, पण मरण तसंच येतं. आणि जो माणूस चांगलं देवाचं नामस्मरण करतो त्याच्या जीवनामध्ये खूप सुंदर मरण येतं. पहा, देवाचं नामस्मरण त्याच्या मुखामध्ये, त्याच्या तोंडामध्ये येत असतं. आणि मग हिला भूक लागली. अशा स्त्रिया चालल्या होत्या, आपलं ताट घेतलं आरतीचं, त्याच्यामध्ये काही फळं, मिठाई होती, अनेक प्रकारचे फळं होते. आणि ते भागवत कथेला जात होते. पहा, त्या महिला नटून थटून आल्या होत्या तुमच्यासारख्याच अगदी. आणि ती चंचूला काय म्हणते पहा, म्हणते, ओ ताई मला काही खायला द्या ना, मला काही खायला द्या ना. त्या म्हणल्या, ताई माफ करा आम्हाला, आम्ही हे भगवान शंकरासाठी प्रसाद नेतोय, आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, हे तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. अहो असं म्हटल्याच्या नंतर मला फार भूक लागली हो, थोडं तरी मला यातलं केळ तरी द्या. नाही, हे भगवान शंकराचा नैवेद्य प्रसाद आहे. एक काम करा ना, तुम्ही शिवकथेला बसा. शिवकथेला बसल्याच्या नंतर पहा, तुमच्या मुखामध्ये शिवाचं नामही येईल, तुम्हाला शिवकथा श्रवणही करता येईल, भगवंताचं दर्शनही होईल. आणि नंतर जेवायला सुद्धा आहे. आपल्या इथं कसं जेवायला आहे तसं जेवायला सुद्धा आहे. तुम्ही काय करा, ही भगवंताची शिवकथा ऐका. त्या बाईनं काय केलं, शिवकथा ऐकली. पहा, शिवकथा ऐकली, नंतर भगवंताचं दर्शन घेतलं. आणि महाराज जेव्हा सांगत होते, हे ज्या बाईनं असं कुकर्म केलंय त्या बाईला शेवटी नरकातच जावं लागतं. आणि असं ऐकल्याच्या नंतर तिला भीती वाटते. तेव्हा ती स्त्री म्हणते, ऐका ना, मला तुमची शिष्य करून घ्याल का? ऐका ना, अहो माझ्यासाठी परत तुम्ही शिवपुराण कथा सांगाल का? सांगा ना, मी वाटलं तर तुम्हाला परत दक्षिणा देते बाबा, परंतु मला परत शिवपुराण कथा एकदा ऐकवा. या शिवकथेनं उद्धार होतो ना प्रत्येकाचा, तर मला ही शिवकथा श्रवण करा, मला सांगा, त्याने माझा उद्धार होईल. मग त्या चंचुलेला ही शिवपुराण कथा परत त्या महाराजांनी सांगितली. पहा, आणि मुलं बाळ असं गोकर्ण क्षेत्री, गया क्षेत्री असे 4 धाम यात्रा करण्याकरता गेले होते. पहा, आणि त्याच्यासोबत सांगितलं होतं, ए आई तू पण चाल ना माझ्यासोबत. असं म्हटल्याच्या नंतर ही चंचुला सुद्धा त्यांच्याबरोबर गेली. आता पती तर पिशाच्या योनीमध्ये भटकते फिरताय, पण ही चंचुला गोकर्ण नक्षत्री गेल्याच्या नंतर त्या गंगा मैयामध्ये स्नान केलं आणि तिचे पाप सगळे धुवून नष्ट झाले. पहा, फक्त एक स्नान केल्यानं. गंगा मैयेचं तुम्हाला समोर सांगणारच आहे, चरित्र येणार आहे. परंतु गंगा मैया इतकी पवित्र आहे नदी, ऐका, खूप पवित्र आहे. किती पवित्र आहे मी तुम्हाला सांगू. अहो त्या गंगेचं, त्या गंगा मैयाचं असं झळझळा झुळझुळ पाणी वाहत होतं. तिथं पक्ष्यांचा आवाज येतोय, मोरं नाचतायत, इतकं सुंदर वातावरण आहे, काय सुंदर वातावरण आहे. आणि त्या सुंदर वातावरणामध्ये पहा, ती चंचुला देवाचं ध्यान करत होती. देवाचं ध्यान करत असताना तिला तिथंच मृत्यू आला. शिवनाम करता करता तिला मृत्यू आला. तिचं किती अहोभाग्य असेल, तिचं किती परम भाग्य असेल गड्या. पहा, तिनं आयुष्यभर पाप केलं, आयुष्यभर ती अधर्मानं वागत गेली, परंतु शेवटी देवाचं नामस्मरण केलं, देवाचं नामचिंतन केलं, म्हणून तिचा त्या ठिकाणी उद्धार झाला. पहा, बोलिये पार्वती पते हर हर महादेव. म्हणून तुमचाही या ठिकाणी उद्धार करायचा असेल तर पहा, शिवकथेचं आपण काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. पहा, आता पाठीमध्ये ती वाकलेली चंचुला, तिचा कंठ सुकलेला आहे, भुकेनं व्याकुळ झालेली आहे.
चेहरा असा तिचा सुकलेला होता. आता आपण जेवण केल्याच्या नंतर फार सुंदर आपला टवटवीत चेहरा दिसतोय, परंतु जेवण नाही केलं की सुकून गेला की काय, फार भूक लागते आपल्याला असं वाटतं. पहा, आम्ही कीर्तनाला गेलो होतो आणि शहरातल्या बाईच्या घरी. आता तुम्ही शहरातच आहात, पण तुमचं नाही सांगत, तिकडचं सांगते बरं. कीर्तनाला गेलो होतो आम्ही, तर शहरातल्या बाईच्या नैवेद्यासारख्या चपात्या, नैवेद्यासारख्या. भगवंताला काय तुम्ही चपात्या चारणार? इतकुसा नैवेद्य दाखवता त्या देवाला, खात नाही म्हणे. अहो, देव कोणत्या रूपानं येईल आणि कोणत्या रूपानं खाईल हे काही सांगता येत नाही. देवाला तुम्हाला नैवेद्य चारायचं आहे ना, तर माझ्या नामदेवरायांना आचरणात आणा आणि भगवंताला नैवेद्य चारा. 5 वर्षाचे नामदेवराया होते, भगवंताला आव्हान करत होते, भगवंता अरे तुला आव्हान करतोय बाबा, ये माझा नैवेद्य श्रवण कर. असं म्हणणारा तर नामदेवराया, त्यासाठी संस्कारही तसे असावे लागतात. पहा, कीर्तनाला गेलो आणि त्या बाईनं अशा इतकुल्या चकुल्या केल्या, चकुल्या. आता तुम्ही नाही करत म्हणा तसं, पण इतकुल्या चपात्या केल्या आणि जेवायला बसलो आम्ही. आता आम्ही जेवायला बसल्याच्या नंतर आता 5-6 जण आम्ही जेवायला बसलो. यांचं वदनी कवळ होस्तोर आता मला फार भूक लागली होती. लांबचा प्रवास होता, लांबून यायचं होतं, फार भूक लागली. म्हणलं महाराज तुम्ही तुमचं आता कधी बी घ्या, म्हणलं मी जेवायला चालू करते. यांचं वदनी कवळ घेऊस्तोर त्या बाईनं चपाती आणावी, येऊ द्या. यांचं वदनी कवळ होस्तोर 2-3 चपात्या गाईब. अहो केलतेच अशा इतकुल्या चकुल्या नैवेद्यावानी, काय म्हणावं. पहा, आणि नंतर यांना वाढलं, यांनी चालू केलं तसं माझ्या 4-5 चपात्या खाणं झाल्या. कारण नैवेद्यासारख्या चपात्या म्हटल्याच्या नंतर 9-10 बी खायला काय. तर पहा, मग ती बाई म्हणायची, आणू का? हा आणा, येऊ द्या. ती बाई जशी चपाती आणायची, ती बाई चपाती करू तिला अटॅक यायची वेळ, तिची बीपी वाढायला लागली. दिसतंय लाकडावानी पण खाते माकडावानी. आता काय सांगत तुम्हाला, अशी परिस्थिती आहे बघा. आम्ही खात नाही म्हणत एवढं, आम्ही आमच्यावर घेतलो, पण सांगत होतो तुमचं बरं का, सांगत होतो कोणाचं, तुमचं आहे का. अहो, भगवंताला नैवेद्य दाखवता वेळेस आपल्या अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे, भाव असला पाहिजे. आणि भगवंताला नैवेद्य चारता वेळेस त्याला आव्हान केलं पाहिजे, आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल भाव निर्माण झाला पाहिजे. आणि नंतर त्याला काय करायचं, नैवेद्य श्रवण करायला बोलवायचं. देव येतंय काय येत नाही. शबरी मातेनं बोरं चारली, उष्टी बोरं खाल्ली माझ्या भगवंतानं. ऐका, देव खातो सुद्धा, झोपतो सुद्धा. ऐका, आपण फक्त भगवंताला बोलावलं पाहिजे. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं, अच्युतम केशवं राम नारायणं, राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, माँ शबरी की तरह तुम खिलाते नहीं, शबरी की तरह तुम खिलाते नहीं, पूर्णं केशवं कृष्ण दामोदरं, रामनारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, यशोदा की तरह तुम सुलाते नहीं, यशोदा की तरह तुम सुलाते नहीं, कौन कहते
कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं। गोपियों की तरह तुम नचाते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम। बघा आपलं प्रेम किती असलं पाहिजे भगवंतावरती, मी तुम्हाला सांगते। राधेचं कृष्णावरती किती प्रेम होतं आणि पार्वतीचं शिवावरती किती प्रेम होतं, मी तुम्हाला सांगते। पहा, फार प्रेम, असं प्रेम होतं ते कधीच न विसरणारं प्रेम होतं। पहा, अहो जिथं संकट येईल तिथं राधा धावून जायची माझ्या कृष्णासाठी, माझ्या लल्लासाठी। पहा, तिथं धावून जायची राधा। प्रेम असावं, शेवटपर्यंत टिकलं असं प्रेम असावं। पहा, आता एकदा काय झालं, श्रीकृष्ण भगवंताला 16,108 बायका होते। किती? 16,108। आपण म्हणाल आता एकही भेटणं, पण माझ्या भगवंताला 16,108 बायका होत्या। तुम्ही म्हणाल आता आम्हाला एकही नाही, पण ते जाऊ द्या, पुढे जाऊ आपण। त्यातली एक एक बायको यायची, त्या बायका काही कारणास्तव होत्या बरं का, काही कारणास्तव लग्न झाली होती। आता ही काय आपली श्रीमद भागवत कथा नाही, पण मी तुम्हाला सांगते प्रेम म्हणजे नक्की काय। पहिले रुक्मिणी आली, असं सहजच कृष्ण भगवान परमात्मा बसले होते। पहा, झुल्यावरती मस्तपैकी बसली होती, बासरी वादन करत होती आणि सुंदर असं वातावरण होतं। काय ते वातावरण पहा, हिरवीगार झाडी, काय ते प्राणी, काय ते पक्षी, खूप सुंदर असा बासुरीचं वादन चालू होतं। आणि इतकं सुंदर वातावरणामध्ये रुक्मिणी माता समोर आल्या। रुक्मिणी माता म्हणतात, प्रभू स्वामी मी तुम्हाला कशी आवडते। तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात, अगं हे अचानक काय काढलं तू, हा? माझ्यावर किती प्रेम करता तुम्ही, मी तुम्हाला कशी आवडते। तेव्हा भगवान परमात्मा सांगतात, रुक्मिणी तू मला पेड्यासारखी आवडते। होय का म्हणे। सत्यभामा आली। सत्यभामाला हे वाटलं आपण विचारावं, प्रभू रुक्मिणीला म्हटले तुम्ही पेड्यासारखी आवडते, आता मला सांगा मी तुम्हाला कशी आवडते प्रभू। त्या सत्यभामाला सांगावं, सत्यभामे अगं तू मला कलाकंदसारखी आवडते, खूप गोड दिसते बघ तू, अशी सुंदर दिसते ना, मला त्या कलाकंदसारखी आवडते। अजून तिसरी आली, तिसरीनं विचारलं, प्रभू मी तुम्हाला कशी दिसते, कशी आवडते हो मी तुम्हाला। सांगितलं, तू ना मला जिलेबी सारखी आवडते। असं कित्येक जणीला वेगवेगळ्या प्रकारचं सांगितलं। शेवट रुक्मिणीला वाटलं, आपलं राधेला वाटलं आपण जावं आणि विचारावं भगवान परमात्म्याला की प्रभू मी कशी आवडते। सगळ्या बायका जमल्या। पहा, शेवटी राधा आली। राधेचं फार प्रेम माझ्या भगवंतावरती, फार प्रेम। राधा आली ना की माझ्या कृष्णाचं असं मन भरून यायचं, हृदय भरून यायचं। प्रेमच तेवढं होतं ना, फार गोड प्रेम होतं। पाहते जगाला दाखवून दिलं माझ्या राधा कृष्णानं प्रेम। ती राधा आली ना की असं हृदय भरून यायचं, काय करू असं वाटायचं दोघांना, पण खूप प्रेम होतं, प्रेमच तसं होतं। राधा म्हणते, प्रभू मी तुम्हाला कशी आवडते प्रभू, सांगा ना कशी आवडते। बावरी झाली राधा, विचारते प्रभू मी तुम्हाला कशी दिसते। तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, राधे तू मला मिठासारखी आवडतेस। राधा रुसली। पहा, मिठासारखी प्रभू, मी मिठासारखी। छोटासा चेहरा केला, जसं लहान लेकरू रुसून बसते ना तसं एकीकडे रुसून बसली। म्हणे प्रभू तुम्ही रुक्मिणीला म्हटले पेड्यासारखं, कुणाला म्हटले जिलेबीसारखं, कोणाला कलाकंदसारखं, आणि मला मिठासारखं का हो, ते खारट मिठासारखं।
म्हणे राधे, तुला याचं उत्तर द्यायचंय ना, आज तू काय कर, महालामध्ये बस जेवायला. आज सांगितलं, सगळे सेवकांना सांगितलं, सेवकांनो आज तुम्ही जे काही पक्वान्न करताय ना, तर त्याच्यामध्ये सगळं काही टाका. कांदा टाका, लसूण टाका, कोथिंबीर टाका, टोमॅटो टाका, आलू टाका, सगळं काही टाका. जिरी मिरी लसूण जे काही असेल तुमचं, मिरची पावडर, हळदी, तुम्ही आता स्वयंपाक करताना सगळं काही टाका. फक्त काय टाकू नका, नमक जादा टाकू नका, फक्त नमक टाकू नका. त्यात पहा, वृंदावनमध्ये त्याला रामरस म्हणतात. आमचे गुरुजी फार गोड म्हणायचे. आम्ही संस्थेमध्ये शिकायला होतो ना, तेव्हा आमचे गुरुजी सांगायचे, मिठाला मीठ कधीच म्हणायचं नाही. पहा, मीठ कधीच म्हणायचं नाही. पण आता ते तुम्हाला समजत नाही म्हणून मी म्हणते, मीठ कधीच म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचं, रामरस असा गोड शब्द आमच्या गुरुजीने दिला होता. पहा, रामरस म्हणायचं. का तर आपण दररोज जेवण करतो, जेवणासोबत मिठही घेतो, कारण ते जेवण करताना मला रामरस दे ग, रामाचं नाव आपल्या मुखामध्ये येतं. म्हणून काय करायचं, उद्यापासून मी तुम्हाला सांगते, रामरस मिठाला म्हणायचा. म्हणाल ना, रामरस म्हणायचं. काय म्हणायचं, रामरस. पहा, मग राधेला बसवलं जवळ आणि राधेला म्हटले, श्रीकृष्ण परमात्मा, राधे बस इथे. आता सगळं काही टाकलं सेवकानं, पण मीठच टाकलं नाही ना, ते रामरसच टाकलं नाही ना. वदनी कवळ झालं, हा मंत्र झाला. आणि मंत्र झाल्याच्या नंतर पहा, राधेला म्हणले, ए थांबा रे सगळेजण, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असं भजन, असं पहा हे झालं. जय हो झालं, जय जयकार झाला. आणि जय जयकार झाल्याच्या नंतर पहा काय झालं, श्रीकृष्ण भगवान परमात्मा म्हणतात, राधे तू जेवण कर, तू जेवण कर. म्हटल्याच्या नंतर पहा, म्हणे देवा, अरे हे काय सगळं आणणे लागतंय, याला काही चव नाही रे. म्हणे देवा, हे काय केलं तुम्ही, सारी चव गेली याची. कृष्ण हसले. पहा, राधे, अगं राधे, तुला वाटतं नाही त्याच्यात चव नाही, पण मला सांग, जर या जिलेबीमध्ये मीठ नमक नसलं, या पेढ्यामध्ये नमक नसलं, या सगळ्या पदार्थामध्ये जर नमक नसलं, तर याला काहीच चव नाही. तसं राधे, मला तुझ्या विना काहीच अर्थ नाही. राधे, तू आहे ना, तर माझं सगळं आहे बघ. तसं अहो, जशी मिठाशिवाय भोजनाला चव नाही, तसंच राधेशिवाय भगवंताला पर्याय नाही, शिवाला पार्वतीशिवाय पर्याय नाही. पहा, एवढं प्रेम आपलं भगवंतावरती असलं पाहिजे. माझ्या मीरानं केलं होतं भगवंतावरती प्रेम. विषाचा प्याला घेतला तिनं. अहो, तिनं विषाचा प्याला पिला, तर भगवंतानी तिचं विष ग्रहण केलं. एवढा अधिकार आपला असला पाहिजे. आपण देवाकडे नाही, तर देवानं आपल्याकडे आलं पाहिजे. एवढी भक्ती आपली असली पाहिजे गड्या, एवढी भक्ती आपली असली पाहिजे. एवढं नामचिंतन आपण केलं पाहिजे. पहा, पुढे एवढं तिचं पुण्य वाढलं की ती शिवदूत आले तिला शिवलोकी घेऊन जायला. ती मरण पावल्याच्या नंतर चंचुलेला शिवलोकात नेण्यात आलं. पहा, आणि ती पार्वतीची सखी बनली. कोणाची? पार्वतीची सखी बनली. कारण शेवटी तिला गोकर्ण क्षेत्री जाऊन स्नान मिळालं होतं, भगवंताचं नामस्मरण करायला मिळालं, एक तर शिवकथा श्रवण करायला मिळाली. ते अखंड नारायणाचं भजन करणारे एक भक्त आहेत, त्याचं नाव काय हो? तुंबरू. काय नाव आहे? तुंबरू आहे त्या भक्ताचं नाव. काकड्यामध्ये म्हणत नाही का आपण, शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोठी. पहा, मग हे नारदची माहिती आहेत, पण तुंबरू कोण मी तुम्हाला सांगणार आहे. तुंबरू कोण आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, शिव शिव शिवहर 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 भजन करणारे ते आहेत तुंबरू. या तुंबरूला बोलवलं. आता पार्वतीला ही सखी म्हणते, पार्वती माता, मी मागच्या जन्मामध्ये पतिव्रता होते, पण माझ्या काही कुकर्माने मी खूप वाया गेले. माझे पती तर वाया गेले होते, अधर्मानं वागत होते, पण ते आता पिशाच योनीमध्ये जाऊन पडलेत. त्याचा उद्धार करा पार्वती माता, त्याचा उद्धार करा एकदा. पहा,
म्हणे त्याचा उद्धार करते मी, पण एक काम करावं लागेल. तुंबरूला बोलवून घेतलं आणि त्या ब्रह्म राक्षसाला झाडाला बांधलं आणि त्याला शिवकथा सांगितली. ब्रह्म राक्षसाची तिथून मुक्तता झाली आणि तो दिव्य देह धारण करून शिवलोकी आला. चंचूला तिला खूप आनंद झाला, फार आनंद झाला. आपला पती शिवलोकामध्ये आलाय, त्याची ब्रह्म राक्षसातून सुटका झाली, मुक्तता झाली.